सरपंचाने सांगितलं की ही 10 लाखाची गाडी आणि ही सायकल हे दोन्ही मला विकायचे, आणि ही जे 10 लाखाची गाडी आहे ही विकणार आहे मी 500 रुपयाला, आणि ती जे सायकल आहे ती विकणार आहे 10 लाखाला. कुणी घ्यावं नसता घेऊ नका, दोन्ही एकदाच घ्यावं लागेल. सायकल 10 लाखाला, गाडी 500 रुपये, कुणी घ्या. मग जो विकत घेणार होता त्याने विचार केला इकडून काय तिकडून काय दोन्ही एकच पडतात, 500 रुपये सायकल तर आगाव घ्यायची आपल्याला, जर घेऊन टाक 10 लाख रुपये 10 लाख 500 रुपये दिले, तो निघून गेला सायकल गाडी घेऊन. लोकांनी म्हणलं सरपंच साहेब दान करा. माझ्या सरपंचाने काय केलं, गाडीची किंमत मी लावली 500 रुपये, हे काय 500 रुपये 10 लाख खिशात घातली निघून गेला. साला हमको मिला मौका हमने दे दिया उसको धोका. देव मी म्हणला सर कशाला असले जाऊ द्या. तर ही अशी नमुनी अध्यात्मामध्ये आजकाल आपल्याला बघायला मिळतात. टोटल कर्मकांड करणारे आपले संत कसे होते, संत ज्ञानेश्वर माऊली या विषयावरती मला संत तुकाराम महाराजांवरती बोलायचं होतं, पण आज ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाची कळस. तुकाराम महाराजांनी जो वारकरी संप्रदायाचा, संत ज्ञानेश्वरांनी जो वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे, आणि कालच बोलायचं होतं, त्यांचा काल जन्मदिवस होता, पण आज ठीक आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांना समाजाने भरपूर छळलेला आहे. विठ्ठलपंत आणि रुक्माई माता त्यांची आई, या दोघांना जलसमाधी घ्यायला लावली, आणि यांनाही खूप छळलं, कारण ही संन्याशाची मुलं आहेत म्हणून यांना इतका त्रास दिलेला आहे त्या काळामध्ये. आता तो सगळं काही मला काढायचं नाही, मला तितका वेळ नाही, मला अजून बरेच मुद्दे पुढे म्हणायचे